स्क्रोलही करू नका, स्किपही नका करू. इतकी सोपी रेसिपी घेऊन आली आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर आजच मँगो मस्तानी बनवाल. खूप छान मँगो मस्तानी बनवली आहे मी. खूप जणांना असं वाटतं की मँगो मस्तानी बनवण्यासाठी खूप सारं साहित्य लागतं, तर नाही. खूप छान अशी आणि सोप्या भाषेमध्ये मी रेसिपी सांगितली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे मी 4 आंबे घेतलेत आणि 4 आंबे छान प्रकारे वॉश करून घेतले. त्यानंतर त्याची साल काढून घेतली आणि साल काढून घेतल्यानंतर त्या आंब्याचे मी काप करून घेतले. यामध्ये जास्त साहित्य लागत नाही. व्हिडिओ पूर्ण बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. त्यानंतर मी यामध्ये छान प्रकारे असे साखर मिक्स केली आणि त्याची फाईन पेस्ट केली. पल्प हा दाटसरच छान लागतो, खूप पातळ करू नका. मेंबर एखादा वाढला तर कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी करावी लागते, साईज वाढवावी लागते, तेव्हा मिक्स करा. इथे काप घेतलेले आहेत, आंब्याचे काप गार्निशिंगसाठी. त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि चेरी असं मी गार्निशिंगसाठी घेतलं होतं. आणि जी मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरलेली आहे ती मी घरीच बनवलेली आहे. त्याची रेसिपी लागली तर मला नक्की कमेंट करा, मी बनवेल. त्यानंतर मी वाटीमध्येच बनवली होती, ग्लासेस नव्हते घेतलेले. मँगो पल्प खाली टाकला, व्हॅनिला आईस्क्रीम टाकली, चेरी, ड्रायफ्रूट्स आणि तीच प्रोसेस मी अगेन केली. मँगो पल्प, व्हॅनिला आईस्क्रीम, चेरी आणि ड्रायफ्रूट्स. खूप छान घरच्या घरी अशी मँगो मस्तानी तयार होते. अगदी आपण जशी बाहेर खातो त्याच प्रकारे टेस्टला लागते. एकदा नक्की बनवा आणि मला नक्की कमेंट करा आणि सांगा की कशी बनली आहे. आणि तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरून कसे कमेंट्स मिळाले तर मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा.